नमस्कार भावांनो. तर आज एक व्हिडिओ टाकणार आहे वेगळा म्हणजे तुम्हाला पहिले सांगले शेतीविषयी सगळे असतील, पण आपण आलोय एका मेंढी पालन शेडवरती आणि त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत. तर मुलाखत घेऊया, बघूया ते तरुण पिढीला काय संदेश सांगतात त्यातून ते. तर भावांनो, हे आहेत सर. तर ह्यांची आपण एक मुलाखत घेणार आहोत आणि काय त्यांचं गाव कुठलं आणि त्यांचं लोकेशन काय आणि नाव सगळं जाणून घेणार आहोत. तर त्यांना आपण विचारूया. नमस्कार, माझं नाव रुतेश लक्ष्मण बेहरे, मुक्काम पोस्ट चिंचोली, तालुका सांगोला आणि जिल्हा सोलापूर. हां, मग तुम्ही याच्या अगोदर काय नेमकं काय व्यवसाय? माझे व्यवसाय म्हणजे माझी BSc ॲग्री झाली. हां 4 वर्षाचा टेक्निकल कोर्स आहे, हां तो मी पूर्ण कंप्लीट केलाय हां आणि आता हे क्षेत्र निवडलेलं आहे. हां. नंतर मग नोकरीचं काय आहे? नोकरी लागली का नाही? नोकरी होती हां आपली BSc ॲग्री वरनं कंपनीत कामाला होतो. हां 40,000 पगार होता, हां पण ते बंद करून जरा या क्षेत्रात वळा म्हणलं हां आणि चांगलं आहे. हां. जर तुम्ही म्हणजे ह्यानी ते म्हणते 40,000 नोकरी होती, ती नोकरी सोडून याने हा व्यवसाय चालू केला मेंढी पालनाचा. कसा आहे, बंदिस्त आहे का तुम्ही सोडता कधी? तासभर सोडतो, खाली कंपाऊंड आहे त्यामध्ये सोडतो, तास 2 तास. दुपारी अजून आत घेतो, परत 4 वाजता अजून सोडतो, 6 वाजता अजून आत घेतो. आता यांना पेंड वगैरे टाकून झालेली आहे. आता दिवसाचा काय दिनक्रम सांगायचं? दिवसाचा कसा दिन? पण सकाळी 6ला उठल्यानंतर 6:30 पर्यंत मेंढरं बाहेर काढणे. कोण आजारी असेल तर त्याला औषध पाजणे, जंताचं औषध पाजणे किंवा लिव्हर टॉनिक वगैरे पाजणे. ते बाहेर किती वाजता पाजता? 6:30च्या दरम्यान. पण महिन्यातून किती वेळ लागतो? महिन्यातून 10 दिवस पाजतो. काय पहिल्यांदा काय म्हणजे पहिल्यांदा जंताचं औषध द्यायचं. जंताच्या किती मिली देत? 10 मिली, साधारणतः एक 40 किलोच्या मेंढीला 10 मिली औषध द्यायचं. आणि बारकी जर लाहुरं असतील 6 महिन्याची वगैरे, तर त्यांना 5 मिली 7 मिली चालतं. आणि त्याच्यानंतर मग ब्रोटॉन दर महिन्यातनं 10 द्यायचं. आणि मेंढ्यांना असं कंटिन्यू द्यावं असं काय नाही, जर लय घायला आल्यासारखं वाटलं तर द्यावं. ब्रोटन काय काम करतं? ब्रोटॉन ही लिव्हर टॉनिक आहे आणि मेंढ्यांना पोटात आग पडते, भूक लागते आणि मेंढी सुद्धा फ्रेश राहते, टवटवी येते, तंदुरुस्त राहते. हा हा हा. आता म्हणजे टोटल किती आहे तुमचे सगळे मिळून? टोटल बारीक मोठी मिळून 40 एक आहे ती. आणि ही मी जरा 1.5 वर्ष झालं करतोय आणि त्याच्यातनं मला बराच नफा मिळालाय. साधारणतः मी 20 ते 22 कोकरी विकली ती, लावरं आणि बकरी मिळून. तर साधारणतः एक कोकरू 4-4.5 महिन्याचं मी 10-11 हजार सरासरी. म्हणजे एक 3 महिन्यात साधारण किती किलो होते? 3 महिन्यात एक 10 किलोच्या आसपास होते. बर, 10 किलो. आणि त्याला खर्च किती येतो 3 महिन्याचा? साधारणतः जर आपलं घरचं सगळं असेल तर 1800-1900 रुपये येते खर्च. म्हणजे 2,000 रुपये. 2,000 रुपये. घरचं म्हणजे काय चारा तुम्ही? घरचं काय? घरचं म्हणजे समजा गहू असेल, मका असेल किंवा खापरी पेंट वगैरे हे असलं. ती सोडलं तर 2,000 खर्च आहे. ती घरचं असेल 2,000 खर्च नाही असं. आणि हे चांगलं आहे. जर ही क्वांटिटी तुमची भरपूर असेल तर ह्याच्यात तुम्हाला नफा 100% भरपूर प्रमाणात मिळतोय. आणि ह्याला जास्त काही ताप नाही. सकाळी 1-2-2.5 तास आणि संध्याकाळी 1-2-2.5 तास तुम्ही सुद्धा असं बंदिस्त केलं म्हणजे हे पूर्ण बंदिस्त नाही, खाली आपलं असं आंब्याच्या बागेत वगैरे चरायला वगैरे सोडतो. आता आमचे तरुण प्रेक्षक बघतायत व्हिडिओ सगळं, काय संदेश काय द्याल त्यांना एकच सांगेल की कुठंतरी 20, 25 किंवा 30 हजाराची नोकरी करण्यापेक्षा हे क्षेत्र मला चांगलं वाटतंय. आणि स्वतः मालक होऊन जगण्यात आणि कुठेतरी नोकरी करून चाकर म्हणून जगण्यात ह्यात फरक आहे, मोठा फरक आहे. मोठा फरक आहे. आणि ह्याचं तुम्ही जर केलं मनापासून तर खरंच चांगलं आहे. आणि नोकरी जर करायची झाली तर मग सरकारी नोकरी असेल, 70-80 हजार पगार असेल तर ती सुद्धा तुम्ही निवडा, काय अडचण नाही. पण हे मला वैयक्तिक आलेला अनुभव सांगतोय की खरंच चांगला आहे. मेहनत कशी आहे, जास्त आहे कमी? मेहनत ह्याला अशी खूप मेहनत लागत नाही. सर्वसाधारण माणूस 30-40-50 वर्षाचा माणूस पण व्यवस्थित करू शकतोय, काय असेल व्यवस्थित जर नियोजनबद्ध केलं, एखादा माणूस हाताखाली असेल किंवा नसला तरी तुम्ही करू शकताय. तुम्हाला एक पर्सनल प्रश्न विचारणार आहे, चालेल का सर? विचारायचं. तुमचं लग्न झालंय का? हो, लग्न झाले की. हा, होय झाले. मग लग्न कधी? जॉब
जॉब नंतर झालं का अगोदर झालं? जॉब आणि लग्न सोबतच झालं म्हणलं तर चालतं, काय अडचण नाही. म्हणजे प्रेक्षकांनी जॉब असेल तर मुली मिळतात असं नाही काय? नाही, असं काय नाही. जर तुम्ही जर निर्व्यसनी असाल, तुम्ही चांगला असेल, तुमचं इंटेन्शन चांगलं हा, असेल, मग ही अशी करण्याची धमक असेल, हा. तर तुम्हाला मिळून जाते. थोडीफार घरची परिस्थिती पण त्याला कारणीभूत असते, संस्कार. नाही पण मुलीचे आई वडील काय करतात, हे असा धंदा आहे म्हणल्यावर नको म्हणतात मुली द्यायला. मग काय त्यासाठी काय तुम्ही संदेश काय द्याचाल तर? संदेश म्हणजे एकच आहे की लग्न काय होईल, आज ना उद्या होईल, किंवा तुम्ही जर ही व्यवस्थित केलं तर ही बघून तर तुम्हाला 100% देतील, विश्वास आहे. हा हा हा. तर बघा ह्यानी एक 1.5 ते 2 वर्ष झालं चालू केलं म्हणते ते व्यवसाय. हा, तरुण पिढीला चांगला आहे म्हणते केलेलं. तर बघा हे बेहरे सर आहे ते, यांनी अनमोल वेळ दिल्याबद्दल आणि अनमोल सल्ला दिल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार आहे, मनापासून धन्यवाद. तर चला हो, इथं आपला व्हिडिओ स्टॉप करू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.